सन्मान दिला जातोय खेळाडूला चेंडू आणि बॅट मधून सन्मान दिला गेला आहे खेळाडूंना त्याला गणेशजी पाटील खालापूर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि संजयजी सोळंकी इको यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहे. चला मॅच सुरू करा प्लीज. मॅच ऑन. थँक्यू सो मच. खेळ असो आयुष्य विनोदजी जाधव सर आपण देखील पाहिलं असेल आणि आपलं खरं सामर्थ्य दाखवायचं असतं ज्या वेळेला एखादी कठीण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि अशा दोन्ही टीमच्या मध्ये डू ऑर डायची मॅच जिथे ही मॅच महत्वाची तिथे मात्र स्वीप करत या चेंडूवरती आणलाय दमदार चौकार. ज्यांच्या माध्यमातून स्कोर ग्रुप साठी या ठिकाणी सौजन्य लाभले निकेत जाधव यांचा देखील या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये सन्मान होतोय. सुरेंद्र जाधव सचिव कोयना क्रिकेट असोसिएशन अनिल पवार सहसचिव या दोघांनाही विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. निकेत जाधव साहेबांच्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये सन्मान होतोय. सुरेंद्रजी जाधव आणि अनिलजी पवार साहेब. सगळ्या मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. या चेंडूवरती पाहू शकाल कोणतीही धाव आली नाहीये. आमचे अतिथी पाहुणे ज्यांना आमंत्रित केलं गेलं अगदी अतिथी देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आजच्या दिवसामध्ये भरघोस गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या व्यासपीठावरती सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आर्यन प्रीमियर लीग नंतर आलेली कोयना प्रीमियर लीग आपण पाहतात आणि या कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये असणारी नामांकित स्पर्धा आपल्या समवेत या कोयना क्रिकेट असोसिएशनचा खेळ पाहण्याकरिता प्रत्येक प्रेक्षक वर्ग आणि त्या सोबतीनं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत या कोयना प्रीमियर लीग 2023 मध्ये. ही मॅच आपण पाहत आहात. दोन टीम्स मध्ये चालणारी जुगलबंदी आपल्याला वडवळच्या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल. मराठा वॉरियर्स मायनी मालदेव आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोस्ती ग्रुप पिंपरी निवळे यांच्यामध्ये चाललेली लढाई. टॉस जिंकल्यानंतर इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट मराठा वॉरियर मायनी मालदेव टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये फलंदाजी सुरू केली आहे टीम दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी आणि त्या टीमचा मात्र या चेंडूवरती मात्र पहिला विकेट गमावला जाणार. माघारी येणार संदेश जाधव. लीग पाहिल्या पहा IPL पासून जी सुरू होणारी भारत वर्षामध्ये प्रीमियर लीग आहेत. असंख्य प्रमाणावरती प्रीमियर लीग पाहायला मिळतात आणि त्यापैकी असणारी एक प्रीमियर लीग आहे. अहंकार खूप घातक ठरू शकतो कारण की अहंकाराची गोष्ट जरी पाहायला गेलं तर जंगलामध्ये पाहू शकाल आपण की 90 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने पळणारी हरण ही देखील वाघाची शिकार बनते. वाघाची जर पळण्याची गती पाहिली तर प्रति किलोमीटर आपण पाहिलं तर प्रति घंटा 60 किलोमीटर प्रति घंटा वाघाची गती आहे. परंतु तरी सुद्धा हरणाचा शिकार केला जातो आणि या काही गोष्टी आहेत. अहंकार आणि त्याच्या विरोधामध्ये पाहायला गेलं तर अधिक आपली ढासळलेली आत्मविश्वासाची क्षमता या दोन गोष्टी अनेक वेळा महत्त्वाच्या ठरल्या गेल्या आहेत आणि जिथे मात्र शत्रूला अधिक बलिष्ठ ठरवणं आणि आपल्या शत्रूला अधिक कमकुवत ठरवणं ही शिवाजी महाराजांनी दिलेली आपल्या पाठीची शिकवण आहे. जिथे कोणत्याही शत्रूला अधिक बलिष्ठ समजायचं नाहीये, कोणत्याही शत्रूला अधिक कमकुवत ठरवायचं नाही आणि ती शिकवण घेऊन आपण हे आयुष्य जगत आहे. परंतु इथे कदाचित बॅटची एज लागली गेली होती. एज लागल्यानंतर कॅचची संधी निर्माण झाली होती. अक्षय केसारकर गोलंदाजी करीत होता. P1चं पहिलं षटक. या षटकामध्ये अद्यापपर्यंतच्या धावा पाहायला मिळाल्या. तर 6 पहिल्या P1च्या षटकामध्ये दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघ या 6 चेंडू मागे 6 धावा घेत क्रीज मध्ये 1 विकेट गमावतोय आणि 2 बॅटर अजून देखील क्रीज मध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. आदित्य उतेकर आणि त्याच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळेल रुपेश साळुंके. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लकी ड्रॉ कालच्या दिवसामध्ये
टाकवली गावामधले दोन्हीही लकी पर्सन आपल्याला मिळाले. आजच्या दिवसामध्ये देखील लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळणार आहे. जे सन्माननीय श्री सतीश हरिभाऊ पवार सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर केलं गेलं आहे. आणि लकी ड्रॉ करिता आपली नावं नोंदणी आपण करायची आहे. आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला अनिलजी पवार आम्हाला ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कळवलं जात आहे की 2 विनर्स मिळणार आहेत. आणि या विनर करिता लकी ड्रॉ करिता आपण आपली नावं नोंदणी करावी याकरिता मी विनंती करेल प्रत्येक प्रेक्षक वर्गाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश साळुंके जरूर आलाय. येता प्रहार करण्याचा प्रयत्न त्याचा फसला गेला. 6 अंक मात्र स्कोर कार्ड मध्ये आहेत. मात्र इथून पुढे मराठा वॉरियर मायनी मालदेव संघाची बाजू मांडण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती रसिक मराग सज्ज झालाय. फलंदाज आदित्य उतेकरच्या विरोधामध्ये ऑन ड्राईव्ह केलाय. सरळ चेंडू चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अक्षय केसारकर चेंडू पर्यंत पोहोचलाय. या चेंडू पर्यंत मजल मारण्या अगोदर अक्षय केसारकर चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर फेक करण्यापर्यंत मात्र एवढा कालावधी मिळाला फलंदाजांना की त्यांनी या दोन्ही धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. आदित्य उतेकर यंग स्टार खेळाडू या कोयना क्रिकेट असोसिएशन मधला भिवंडी तालुक्यामधून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आणि याच्यामध्ये जी क्षमता आहे अफलातून बारी खेळली गेली. त्याच्या माध्यमातून मायनी नगरी गाजवली गेली. त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर टुर्नामेंट वेगळ्या गावामधली पाहायला मिळाली असोसिएशन मधली. परंतु रौदी गावाचं मैदान धुमाकूळ माजवून ठेवलं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदित्य उतेकर. अधिकचा खऱ्या अर्थानं क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा. आणि त्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये अंपायर्सने सिग्नल दिलाय की या अवांतर रेखेच्या बाहेर जाणारा चेंडू एक्स्ट्रा रन देणार आहे टीम दोस्ती निवळी पिंपरी संघाला. आणि दोस्ती ग्रुप साठी असणारी बेनिफिट देणारी गोष्ट आहे. त्याचा असणारा ट्रेडमार्क स्ट्रोक आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना सूचना करण्यात येते बी पूल मधली एक्स्ट्रा मॅच जी शिल्लक राहणार आहे जर वेळ आपल्या हातामध्ये असणार आहे तर ती मॅच खेळवली जाणार आहे. तर कोणी बी पूल मधून जाऊ नका याकरिता मी विनंती करेल. जाऊया बॅक टू क्रिकेट बॅक टू ग्राउंड. मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय फायर झालाय. फलंदाज अधिकच्या क्षमतेने दाखवताना अधिक तिथे मात्र आदित्य. आणि इथे देखील मिळतील 4 धावा. षटकारानंतर आलाय चौकार. स्थगिती धरली आहे. क्रीज मध्ये थांबून राहिलाय. फुटवर्कचा वापर करीत नाहीये फलंदाज आदित्य उतेकर. आणि त्याच्या विरोधामध्ये लेंथ डिलिव्हरी हाताळली गेली. उसळी मिळाली तिथे तो मारक ठरला. गोलंदाजाने मात्र फलंदाजाच्या विरोधात हा डॉट बॉल आणलाय. 19 धाव्यांवरती पोहोचलेली मजल आहे आदित्य उतेकर क्रीज मध्ये. आणि या आदित्य उतेकर कडे सगळ्यांच्या नजरा आहेत. या यंगस्टर खेळाडूने सगळ्यांची मन जिंकण्याची कामं केली आहेत. आणि आज तो क्रीज मध्ये आहे. आणि या यंगस्टर खेळाडूकडून अपेक्षा देखील आहेत धावांची. संघ मालक पाहिलं गेलं तर शशिकांतजी उतेकर साहेब विजयजी जाधव साहेब दोन्ही संघ मालकांच्या नजरा या खेळाडूकडे आहेत. आणि त्या खेळाडूकडून देखील चांगला खेळ झाला.
सिक्सर आला, बाउंड्री आली, त्यानंतर आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक सिंगल, पुन्हा एकदा रुपेश साळुंकेच्या विरोधामध्ये निर्धाव चेंडू. 12 चेंडूंचा खेळ संपला गेला आणि दुहेरी अंकामध्ये 20 धावा हाती लागले आहेत. दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघाच्या खात्यामध्ये. मॅच महत्वाची ठरेल, कारण की ही मॅच जिंकणं दोन्ही संघासाठी तितकंच महत्वाचं आहे. एका बाजूने आपण पाहिलं शशिकांतजी उतेकर साहेब आहेत, दुसऱ्या बाजूने आपण पाहायला गेलं तर अनिलजी पवार साहेब आहेत. त्यानंतर विचार केला दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघाच्या बाजूने विजयजी जाधव साहेब आहेत आणि विचार केला गेला तर मराठा वॉरियर्स टीम मायनी मालदेव संघाच्या बाजूने नंदूजी उतेकर साहेब आहेत. आणि या दोन्ही फ्रँचायझीच्या मध्ये चाललेली लढाई कश्मकश सुरू आहे या वडवळच्या क्रीडा नगरीवरती, कारण की ही महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम्स करिता. दोन्ही मॅच गमावलेत आणि ही मॅच जिंकणार आहेत त्यांच्याकरिता संधी बनून राहणार आहे KPL अर्थातच कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरे याकरिता. कोयना प्रीमियर लीग सुरू जरूर झाली. मेहनत सगळ्या अगदी विचार केला गेला तर कोयना क्रिकेट असोसिएशनची आहे. कार्य करणे आपण पाहिलं गेलं तर विद्यमान या आपल्या कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ज्याने या कोयना क्रिकेट असोसिएशनची जिम्मेदारी उचलली सन्माननीय श्री विजयजी मुसे साहेब आहेत जरूर, परंतु त्यांच्या मागे प्रत्येकाने दिलेली साथ सहसचिव अनिलजी पवार सचिव साहेब आहेत, त्यांचं सगळ्यात महत्वाचं योगदान या स्पर्धेकरिता आहे. आणि असे आमचे सचिव सुरेंद्रजी जाधव साहेब आणि त्यांचं देखील योगदान आहे. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या सभोवतीनं पाहायला गेलं तर ही वडवळची क्रीडानगरी वेळोवेळी संस्थाना पाहणं. दिनेशजी मारागजे साहेब देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली या प्रीमियर लीगची. पहिलं पर्व अध्यक्षपद त्यांच्या नावी होतं आणि ही सुरुवात झाली. 5 छोटी छोटी पावलं उचलली जातात आणि त्यांचं भव्य रूपामध्ये रूपांतर या दुसऱ्या पर्वामध्ये दर्जेदार आयोजन पाहायला मिळत आहे. KPL 2023 सिक्सरच्या बॉलवरती देखील KPL पाहायला मिळत आहे. हे खऱ्या अर्थानं आयोजकांनी साधलेली बारकाई आहे ती आपल्याला आज मैदानामध्ये पाहायला मिळेल. प्रेम जाधव मात्र तिसऱ्या षटकाकरिता चेंजेस पाहायला मिळाले. पहिलं षटक हाताळलं गेलं होतं अक्षयच्या माध्यमातून आणि इथे व्हेरिएशन आणलं गेलं. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज प्रेम जाधव मैदानामध्ये सज्ज झाला. आदित्य उतेकर करिता एज लागली आहे. शॉर्ट थर्डमॅन रिझन कडे गली रिझन कडे चेंडूला फील्ड केलं जाणार आहे. आदित्य उतेकर मनामध्ये चाहत खूप मोठी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी विचार त्याचा मोठ्या धावांचा आहे, परंतु गोलंदाजी कमकुवत नाहीये. गोलंदाजी तितकीच धारदस्त आहे. दुहेरी बाजूने चालणारी कश्मकश मैदानाच्या आतमध्ये मराठा वॉरियर मायनी मालदेव वर्सेस दोस्ती ग्रुप पिंपरी आणि या दोन्ही संघांच्या मध्ये असणारी आजच्या दिवसातली सगळ्यात महत्वाची मॅच जिथे मात्र जगतो जहत करणार आहेत या शृंखलेमध्ये म्हणून राहण्याकरिता हे दोन्ही संघ. ऑन द ग्राउंड खेळलेत फटका. अविनाश भोसले या चेंडू पर्यंत पोहोचणार आहे. सिंगल के अलावा कुछ नहीं है भाई. आणि सिंगल के साथ स्कोर कार्ड की बात देखा जाए तो 22 रन जुट चुके हैं. लॉस ऑफ दी 1 विकेट. सलामीला आले होते दोन्ही फलंदाज संदेश जाधव आणि त्याच्या सोबतीला आदित्य उतेकर. संदेश माघारी परतलाय. रुपेश मैदानामध्ये आलाय, परंतु नवीन संदेश आदित्य उतेकरने दिला आणि त्याच्या बॅट मधून येणारे फटके हे मात्र चटके देण्याचं काम करतात. विपक्षी संघाला अफलातून चेंडू हाताळलाय. अगदी जागेवर उभे राहणं आणि त्यानंतर चेंडूला अगदी स्टिअर करून आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिजनकडे मिड विकेट रिजनकडे ऑन साइड खेळण्याचा माणस दाखवणं. हा फटका फसला जातोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. ज्याने चेंडू मारलाय तो मात्र जिंकलाय, जो चेंडू हुकलाय तो मात्र हरलाय. आणि बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू फेकला जात आहे आणि अर्थातच निर्धाव चेंडू म्हणजे निराश चेंडू आहे. पुढे येऊन खेळला जातोय. पुन्हा एकदा प्रेम जाधव काय किमया दाखवतो या मॅच मध्ये. कर्णधाराने अगदी मी सकाळी देखील म्हटलं की गुरु शिष्याची चालणारी भारत वर्षामध्ये परंपरा आणि गुरु वर्षामध्ये इथे देखील कर्णधाराला आपल्या खेळाडूंचे सगळ्यात अधिकचे असणारे चांगले गुण वाईट गुण हे ओळखणं आवश्यक असतं आणि ते चांगले गुण ओळखले गेले. प्रेम जाधवला गोलंदाजीमध्ये आणलं गेलं आणि काय गोलंदाजी.
अफलातून गोलंदाजी, आडव्या बॅटने फटका जरूर खेळला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय मरागजे चेंडूला फील्ड करतोय. अक्षय मरागजे पाहू शकाल या खेळाडूकडे. आर्मीमध्ये, इंडियन आर्मीमध्ये हा खेळाडू जिथे आज या वडवळ क्रीडा नगरीमध्ये खेळामध्ये आपला सहभाग देतोय, तिथे मात्र आपल्या देशाच्या संरक्षणामध्ये देखील तितकाच त्याचा हातभार आहे आणि या खेळाडूला देखील सल्यूट केलं जाणार आहे. अक्षय मरागजे जिथे मात्र चांगल्या चेंडूला फील्ड करतोय. सिंगल मिळते इथे देखील 10 फलकामध्ये. टोटल रन्स दे रिंका 23 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघ. हा फटका दमदार आहे. चेंडू बॅटचा ताळमेळ. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. मिळतोय षटकार. कोयनेचे सारे जिगरबाज 156 खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 12 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये लढत देताना पाहायला मिळालेत आणि अद्यापपर्यंतचे विचार केला गेला तर काही संघांचं मनोबल ढासळलं देखील गेलंय, परंतु तरी सुद्धा त्याकरिता एक असणारी समांतर बाजू अजून देखील शिल्लक आहे. कोणताही संघ या स्पर्धेमधून अजून देखील अबाधित झाला नाहीये. अजून देखील त्यांना स्वतःला सांगावं लागणार आहे की येस आय डेफिनेटली डू इट. मी हे करू शकतो. हे देह किती मोठा असू द्यात, हा डोंगर किती मोठा असू द्यात, परंतु त्याच्यावरती चढण्याचं कार्य हे मी पार पाडणार आहे. त्यावरती चढण्याचं कार्य मी सुरू करणार आहे. यश मिळो ना मिळो, परंतु मी प्रयत्न जरूर करणार आहे. आणि त्याकरिता आज या मैदानामध्ये या वडवळच्या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा संघ मालक त्या सोबतीनं त्यांनी निवडलेले एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करीत आहेत. 6 धावा शेवटच्या चेंडूवरती मिळाल्या. टोटल रन्स देअरिंग कार्ड पाहू शकाल. 1 विकेट केवळ गमावलाय. 29 धावा 3 षटक समाप्त केल्यानंतर या 18 चेंडूंच्या सांगतेनंतर खाती जमा झाले आहेत दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघाच्या. आणि त्यानंतर अक्षय केसारकर 4थ्या षटकामध्ये वापसी करतोय. हेलिकॉप्टर फिरवलंय हवेमध्ये. चेंडू आहे या इनिंग मधला सगळ्यात महत्वाचा विकेट. जिथे पकडेल झेल तिथे ठरेल फेल. आदित्य उतेकर येईल माघारी डगआउटच्या दिशेने निराशा घेऊन. कठीण प्रसंग आहे दोन्ही टीम करिता. मॅच जिंकणं महत्वाचं आहे. किती मॅच कठीण असू द्या, पहा किती मोठा संघर्ष असू द्यात, प्रयत्न करत राहावं लागतं. कारण की कितीही कडक ऊन पडू द्यात, परंतु या कडक उन्हाला समुद्राला आठवणं कठीण असतंय. समुद्र अगदी निरपेक्षाप्रमाणे आपलं कार्य करीत राहतो आणि ते कार्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील करीत राहावं लागणार आहे. विकेट मिळाला. आदित्य उतेकर माघारी गेला. त्याला तोडीस तोड देणारा फलंदाज अनिकेत देवरे मैदानाच्या आतमध्ये आला जरूर, परंतु बॅकअप दिलेला चेंडू लेन डिलिव्हरी. मागील काही आपण कालावधीचा अंदाज जर या क्रीजचा या मैदानाचा घेतला असाल तर आपल्याला अगदी समजून आला असणार आहे. लेन डिलिव्हरी या क्रीज मध्ये या एंड कडून जिथे मात्र पेन एंड कडून गोलंदाज करतो त्यावेळेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबले नाहीयेत, परंतु पहिला चेंडू होता. स्वतःला सावरण्याचं काम केलं. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. हा फटका दमदार आहे. ऑन साइडला खेळला आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलच मिळणार आहे. सिंगल के 7 स्कोर कार्ड की बात 30 रन जुट चुके हैं. 2 विकेट का नुकसान है. 2 विकेटें गवा चुके हैं.
2 विकेट्स गमावले गेले आहेत. आदित्य उतेकर, मोठी भूमिका त्याला बजवायची होती मैदानाच्या आतमध्ये, स्वतःला थांबवण्याची आवश्यकता होती, परंतु त्याच्या विपक्षामध्ये काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. अक्षय लेट कट खेळण्याचा प्रयत्न, अंपायर्स आम्हाला कळवतात की अतिरिक्त जागा वापरण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. हे काहीसं समीकरण, दोन्हीही ओवे कॅम्प अक्कालपे गावातील खेळाडू रुपेश साळुंके, अक्षय केसारकर गोलंदाजी करतो, रुपेश साळुंके फलंदाजी करीत आहे आणि त्यामध्ये चालणारी कश्मकशी ते एक्स्ट्रा रन मिळाला टीम दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघाला. हा फटका हवाई सफर केलाय जरूर, परंतु उंची जास्त, लांबी कमी आणि तिथे माघार पत्करावी लागेल. रुपेश साळुंके येणार डगआउटच्या दिशेने. सन्मान्य श्री जगदीशजी मरागजे साहेब, अर्थातच रायगड भूषण या पुरस्काराने त्यांना नामांकित करण्यात आलं. रायगड भूषण या पुरस्काराने नावाजलं गेलं असे जगदीशजी मरागजे साहेब. त्या समवेत विचार केला तर अजयजी जाधव साहेब, संजयजी जाधव साहेब, विलासजी शिंदे साहेब, रवींद्रजी शिंदे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता टी शर्टची उपलब्धता पाहायला मिळाली आणि तिथे मात्र 31 अंकावरती विकेट मिळाला. त्यानंतर आपण पाहू शकता अलॉन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल केला गेला, करण मोरेपर्यंत चेंडू पोहोचणार, सिंगल केला बा, कुछ नाही आहे. इथं पण काही नाही मिळत आहे, हाती केवळ मिळालं ते इथे मात्र सिंगल. सिंगल के साथ स्कोर कार्ड की बात अब तक जुड़ चुके 32 रन्स, 32 धावा जमा झाली आहेत आणि फलंदाज माघारी जरूर गेला. अंपायर्स या चेंडूवरती रन्स किती मिळाले हे आम्हाला सूचित करायचं आहे. अंपायर्स सिंगल रन मिळणार आहे या चेंडू सभोवतीनं पाहायला गेलं तर. सेकंड रन एफर्ट जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु या चेंडूवर सिंगल मिळाली, विकेट मिळाला आणि त्यासोबतीनं 4 षटकं इथून समाप्त केली जात आहेत आणि 32 धावा स्कोर कार्ड मध्ये जमा केल्या जात आहेत. टीम दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघ जो सन्माननीय श्री शशिकांतजी उतेकर आणि सन्माननीय श्री विजयजी जाधव संघाची फ्रांचायझी मैदानाच्या आतमध्ये खेळ करीत आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मराठा वॉरियर टीम आगेकूच जरूर करीत आहे. शेवटचं षटक करण मोरेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जात आहे. त्यानंतर विचार केला तर नवीन येणारा बॅटर ही काही धोक्याची घंटा वाजवली गेली अनिकेत उतेकरच्या माध्यमातून, जिथे मात्र अनिकेतचा जर विचार केला, अनिकेत देवरे याला मात्र स्ट्रायकर एंडकडे उभं राहण्याची आवश्यकता होती, जिथे मात्र आपला धडाडीचा फलंदाज आदित्य उतेकर मागे आला होता. परंतु आता धीम्या गतीने चालणारे स्कोर कार्ड आहे. पॅडल अप केलं जाणार काय? सायकल वरती जर आपण प्रवास करत आहात तर पॅडल अप करावं लागणार आहे. जर बाईकने प्रवास करत आहात तर गेअर शिफ्ट करावे लागणार आहेत. ऑटोमॅटिक जर कार आहे तर ते मात्र तिथे ऑटोमॅटिक गेअरला देखील शिफ्ट करावं लागणार आहे आणि ते करण्याचं काम केलंय आणि देवरेच्या बॅट मधून आकडा प्रहार ठोकलाय षटकार. या चेंडूवर मिळाल्या 6 धावा, 39 धावा टोटल रन्स कार्ड मध्ये ऍड केल्या जात आहेत आणि त्या सभोवतीनं विचार केला गेला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. या 4 चेंडूंवर आक्रमक फलंदाजी केली गेली तर एक मोठा टार्गेट टीम मराठा वॉरियर संघाकरिता उभं करू शकत आहेत, उभं टाकू शकत आहेत आव्हान आणि आव्हानाला सामोरे जाताना खऱ्या अर्थानं गोलंदाजी तितकीच महत्वाची पाहायला मिळणार आहे. अगदी जागेवरून उभं राहून खेळण्याचा प्रयत्न, यू मिस आय डेफिनेटली हिट, परंतु
इथे मात्र चेंडूला अगदी पाहायला गेलं तर अतिरिक्त जागा वापरण्याचा प्रयत्न करण मोरे याचा. 40 धावा इथून एक्स्ट्रा रनच्या मदतीनं अंक तालिकेमध्ये स्कोर कार्ड मध्ये वाढताना पाहायला मिळतील. लोवर फुल्लर लेनचा चेंडू अप्रतिम चेंडू होता. अंपायर्स करिता छोटीशी चाचपडत केली जाणारी अपील होती. विचारलं गेलं, अंपायर्स म्हणलं गेलं तर या क्रिकेटमध्ये असणारं दैवत आहेत. अंपायर्सला आपण जरूर विचारू शकत आहात की अंपायर्स या चेंडूवरती काय घडलं गेलं, परंतु अंपायर्सला आपण कधी सांगू शकत नाही आहात की अंपायर्स या चेंडूवर एक कार्य घडलं गेलंय. आणि अंपायर्स अगदी त्या स्थितीमध्ये योग्य निर्णय देत असताना कोणताही विकेट गमावला गेला नाही या षटकामध्ये. परंतु त्यानंतर अनिकेत विचार केला तर हॅलो, तसेच पुढील सामना यानंतर होणार आहे. निवळी लामज 11 आणि दोस्ती स्पोर्ट दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. राणा स्पोर्ट आणि निवळी लामज 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. चलिए 2 रन कंप्लीट हुए. आना है टॉस के लिए आपको भी. हा फटका दमदार आहे. मनगटीत ताकद कशाला म्हटलं जातं, परंतु क्रिकेट 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 सरडा आहे मित्रांनो. आणि या सरड्याला ओळखणं सोपं काम नाहीये. क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहिलं गेलंय, क्रिकेटच्या या मैदानामध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या या मैदानामध्ये आपण स्वतःसाठी असणारं धैर्य, स्वतःला असणारं सामर्थ्य, स्वतःमध्ये असणारे सगळे कलागुण मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरू शकतोय. परंतु ज्याच्या पाठीशी नशिबाची साथ आहे त्याला रोखणं या क्रिकेटच्या पटलामध्ये सोपं नाही, कठीण नाही तर महाकठीण आहे. आणि रोखण्याचं काम करावं लागणार आहे. या षटकामधला चेंडू सुपूर्द करण्यासाठी पुन्हा एकदा धावफलकामध्ये रन्स जरूर आले आहेत. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये यावेळेला चेंडू निघून चाललाय. सीमा रेखा पार षटकार. जमा झाल्या अशक्य प्राय वाटणार आव्हान इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये यश मिळालं. 51 धावेचं टार्गेट जरूर आहे, परंतु 51 धाव्यांचा पाठलाग सुरू होणार. त्यामध्ये मात्र आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. हॅलो, नाणेफेकीसाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो सन्मान्य निकेजी जाधव साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक करावी. चलिए बी पूल के दोनों टॉपर अभी टॉस करने के लिए आ चुके हैं. अभी ये आगे जाएंगे, इनमें से एक टॉपर पे होगा जरूर. एका बाजूला निवळी लामज 11, एका बाजूला राणा स्पोर्ट्स. नाणेफेक करतील सन्माननीय निकेजी जाधव साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. कॉलिंग करतायत राणा स्पोर्ट्स. टॉस जिंकलाय राणा स्पोर्ट्स संघानं. प्रथम आपण काय घेणार आहात? क्षेत्ररक्षण 5 षटकांचं सत्र असेल. किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल? 40 ते 50. बेस्ट ऑफ लक. आपल्याकडे वेळ अपुरा आहे. नाणेफेकारालाच सामने आलेले नाहीत. आपल्या वाटेला आले प्रथम फलंदाजी. 5 षटकामध्ये किती धावसंख्येचं लक्ष्य आपण सेट करणार? आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग लाईनअप सकाळपासून सुरू आहे. आता या सामन्यामध्ये काही चेंजेस आपल्या टीम मध्ये? नाही, काही चेंज नाही. बेस्ट ऑफ लक. आपल्याला वेळ अपुरा आहे. वेळेवरती आपण लक्ष देऊया. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे, सुरू आहे आणि मायक्रोफोन वरती देखील आहे सिद्धेश सकपाल. थँक्यू सो मच. विनोद दादा, कालच्या दिवसामध्ये बरीचशी आठवण आपली इथे आम्हाला आली जरूर. असं वाटलं होतं की विनोदजी जाधव या स्पर्धेकरिता उपलब्ध होणार. चेंडू मैदानाच्या आतमध्ये चॉईस बॉल त्वरित मैदानामध्ये पोहोचवायचा आहे. 51 धाव्यांचा पाठलाग सुरू होणार आहे. मानस मनोरे असू द्यात, कालच्या दिवसामध्ये तुषार दादा धुमाळ देखील आपल्याला पाहायला मिळाले. या कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरे यामध्ये सहभागी झाले. आणि आजच्या या सेकंड डेचा खेळ आपण पाहत आहात.
महत्वाची मॅच दोन्ही टीम करिता आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये 51 धावेचा पाठलाग सुरू होणार आहे. 51 धावा. लकी ड्रॉ देखील इथे स्टार्ट झालाय. आजच्या दिवसामध्ये तब्बल जिथे मात्र प्रेक्षक वर्गामध्ये जो कोणी प्रेक्षक वर्ग कॅच पकडणार आहे त्याकरिता 350 रुपये अर्थातच 350 रुपयाचं कॅच प्राइज आहे. प्रेक्षक वर्ग उन्हाच्या कडाडामध्ये जरूर वाट पाहत आहेत एखादी संधी आम्हाला मिळावी. उदय मरागजे यांनी कालच्या दिवसामध्ये केवळ एक प्रेक्षक आम्हाला मिळाला ज्याने कॅच पकडली आणि यानंतर आपल्याला कोणताही प्रेक्षक वर्ग मिळाला नाही, सापडला नाहीये आणि आजच्या दिवसामध्ये सलगच्या 3 कॅच त्याने ड्रॉप देखील केल्या. आज डबल कॅचेस आपल्याला पाहायला मिळाला असं डबल प्राइज मिळाला असता परंतु उदयने कॅचेस मिस केल्या. आणि विकास जाधव यांनी देखील आजच्या दिवसामध्ये कॅच ही प्रेक्षक वर्गामध्ये पकडली आणि 350 रुपये 350 रुपये त्यांच्या नावी केले. परंतु मॅच स्टार्ट होणार आहे. सोपं आव्हान नाहीये, अगदी विचार केला गेला तर कठीण देखील नाहीये, परंतु हेच तर क्रिकेट समाधक सौंदर्य आहे मित्रांनो. वेळोवेळी असं वाटत असं की जितकं क्रिकेटमध्ये सोपं दिसणारं आव्हान आहे तितकं ते कठीण बनत असतं आणि जितकं कठीण वाटणारं आव्हान आहे ते मात्र अधिकच सोपं बनत असतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज फलंदाजांची क्षेत्रक्षणाची किमया. पहिल्या चेंडूला हवेमधून भिरकावून दिलंय आणि पहिल्या चेंडूवर येतोय. हा चेंडू चाललाय सीमा रेखा पार. षटकार. अनेक वेळा मी म्हटलंय आव्हान छोटा असू द्यात किंवा मोठा असू द्यात त्या समवेत टाकली जाणारी छोटी किंवा मोठी पावलं ही प्रत्येक क्षणाला महत्वाची ठरत असतात. ती मात्र ज्या क्षणाला आपण पाहायला गेलं तर जरूर पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. वापसी करावी लागणार आहे गोलंदाजी करीत असताना. अनिकेत देवरेने चेंडू स्वतःकडे जरूर कर्णधार पदी आपण विचार केला तर अनिकेत देवरेचा अगदी मान मोठा आहे, परंतु या क्षणाला पहिला चेंडू आकाश पवारने त्यावर ठोकलेला षटकार. याकडे सगळ्यांच्या नजरा. दुसरा चेंडू भन्नाट वेगाने हाताळला गेला. अगदी गाईडलाईनच्या आतमधून चाललेला चेंडू काहीशा सेंटीमीटरने बाजी मारली अनिकेत देवरेने. मागील चेंडूवरती तेरी आणि यावेळी मेरी आणि हे सांगत असताना एक तेरी एक मेरी आणि दहा फलकामध्ये 6 अंक आणि या 6 धावेच्या नंतर जर विचार केला गेला तर 45 धावा शिल्लक राहणार आहेत या स्कोर कार्ड मध्ये. फटका हवेमधून खेळलाय जरूर मात्र प्रतीक मोरे कॅच क्या गलती कर बेटे. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण अनेक वेळा पाहिलंय, परंतु त्यासोबत ही कॅच देखील निसटली गेली. अगदी ही चेंडूची बाजी पाहायला मिळालं जिथे हाताचा स्पर्श देखील पाहायला मिळाला नाही आणि प्रतीक मोरेने मात्र आशीर्वाद देण्याचं काम केलं या फलंदाजाच्या पाठीवरती, ज्याने मात्र ठोकला अगदी या इनिंगच्या पहिल्या चेंडूवर षटकार. 51 धावेचा पाठलाग पहिल्या चेंडूवर मिळाल्या 6 धावा आणि आकाश पवारच्या बॅट मधून आलेला षटकार. जखमेवरती मीठ चोळलं जाणार काय? जखमेवरती मीठ चोळण्याचं कार्य सुपूर्द करीत असताना शशिकांत मध्ये उभा राहिला आणि पकडली कॅच. तो त्या सोबतीने विचार केला गेला तर धावा देखील रोखल्या जाणार आहेत. फलंदाज बाद होणार आहे. आता मात्र खरी अस्मिता पाहायला मिळाली. इथे मात्र विचार केला गेला तर फलंदाज झालाय बाद. हॅलो तसेच
माहीत आहे, त्या सोबतीनं खेळणाऱ्या नेक्स्ट मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूला देखील माहीत असणार आहे. कारण की या दोन्ही मॅचेस लगातार जिंकणारे दोन्ही संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये चालणारी चुरस जुगलबंदी बघण्यासाठी सगळे प्रेक्षक वर्ग या मैदानामध्ये जरूर गर्दी करणार. कारण की मॅच रंगतदार पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच ही मॅच देखील कमी नाही आहे. अद्यापपर्यंतच्या पाहायला मिळाल्या आपल्याला 8 धावा स्कोर कार्डमध्ये संपन्न केल्या जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश हलक्या हाताने खेळला, पॅड वरती जरूर चेंडू आला होता, मात्र अंपायर्स कडे पाहता समजून आलं सगळ्यांना की अतिरिक्त उसळी या चेंडूवरती पाहायला मिळाली. विशाल सावंत या संघामध्ये सगळ्यात अधिकची जिम्मेदारी कोण उचलू शकत होता? विशाल सावंत मात्र मागील 2 मॅच मध्ये थंड राहिला, परंतु काय ना की उन्हाचा पहारा वाढला गेलाय. विशाल सावंत देखील आपला पहारा कधी वाढवेल हे सांगणं कठीण आहे. छोटा पॅकेज आहे, बडा धमाका आहे, मात्र इथे विकेट गमावला जाणार. टीम मराठा वॉरियर मायनी मालदेव संघासाठी दुसरा झटका, उन्हामधला हा झटका. महेशजी पवार आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे जरूर, परंतु महेशजी पवार यांचा जर क्रिकेट मधला इतिहास आपण पाहिला ना, फलंदाजी कमी केली आहे त्यांनी, परंतु जी क्षेत्ररक्षणाची भूमिका त्यांनी वेळोवेळी लावली गेली आहे आणि हे काही किस्से आम्हाला त्यांच्या मागे बसलेले काशीनाथजी सकपाळ यांनी आम्हाला सांगितले आहेत. आणि असे महेशजी पवार नित्यांत प्रेम पा ए पूल मधून त्यांचा संघ त्यांना माहीत आहे, पुढे गेलाय, परंतु आज बी पूल मधले मॅचेस पाहण्याकरिता ज्याचं क्रिकेटवरती प्रेम आहे तो क्रिकेट पाहण्याकरिता कोणतीही मॅच असू द्यात तो मैदानामध्ये जरूर हजर होणार आहे. आणि जिथे मात्र आपण पाहू शकाल 51 धावेचा पाठलाग करताना मराठा वॉरियर मायनी मालदेव संघ 51 धावेचा पाठलाग सुरू केला जरूर. 2 विकेट्स गमावले पहिल्या ओव्हरमध्ये. अनिकेत देवरे गोलंदाजी करीत होता आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर दीपकजी शिंदे पहिल्या चेंडूवर आम्हाला कळवतात की षटकार आला गेला. 5 चेंडू फेकले, त्यानंतर एक कॅच ड्रॉप झाली, 2 रन्स मिळाले आणि केवळ 8 धावांवरती स्कोर कार्ड रोखलं जात आहे. म्हणजे एक अफलातून गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी. कालच्या दिवसामध्ये 2 लकी ड्रॉ, 2 लकी पर्सन आपल्याला मिळाले, 2 लकी हे प्रेक्षक मिळाले. आजच्या दिवसामध्ये देखील 2 लकी प्रेक्षक वर्गाला प्राइज मिळणार आहे, सरप्राईज आहे, जे आम्हाला मान्य श्री सतीश हरिभाऊ पवार सामाजिक कार्यकर्ते आहेत परळी गावाचे आणि त्यांच्या माध्यमातून हे प्राइज आपल्याकरिता सरप्राइजिंग प्राइज आहे ते मिळालंय. आणि याकरिता नाव नोंदणी सुरू आहे. आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी सभोवतीला आपण पाहिलं तर संपर्क टेबल जिथे आपण उभा केला गेला आहे तिथे मात्र आपण संपर्क करायचा आणि नाव नोंदणी करून घ्यायची आहे. मात्र इथे विशाल सावंत शांत राहिला, थंड राहिला, मात्र येत्या कालावधीमध्ये उन्हाच्या पाऱ्यासोबत त्याने पारा वाढवला. चेंडू भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू गेला 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 सीमा पार, मिळाला षटकार. मायनी मालदेव टीम 2 मॅच सलग गमावल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. विशाल सावंतचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगू इच्छितो, या बॅटरच्या बॅट मधून एखादा षटकार त्याला मिळाला तर या फलंदाजाला थांबवणं कठीण जाताना अनेक वेळा आम्ही पाहिले आणि आज ते कार्य पुन्हा एकदा घडवलं जाणार काय मैदानामध्ये. कल्पेश निवळेच्या विरोधामध्ये आडव्या बॅटने लॉंग लेग रिजनला डीप मध्ये चेंडू चालला फरार, चौकार.
मोठा अंक मिळालाय. विशाल सावंत ज्या वेळेला आक्रमक झालाय त्याला थांबवणं भल्या भल्यांच्या खऱ्या अर्थानं चेहऱ्यावरती घाम फोडण्याचं काम या विशाल सावंतने केलंय. हा देखील बॅकफूट वरून पंच केला. स्क्वेअर कट वरती चेंडू चाललाय सीमा पार चौकार. बाउंड्री झाल्या. सलगचा तिसरा चेंडू सीमा रेखेच्या बाहेर. कल्पेश निवळेच्या विरोधामध्ये टीम दोस्ती ग्रुप पिंपरी निवळीच्या विरोधामध्ये शंख फुकण्याचं काम केलं. मी म्हंटल अगोदरच या विशाल सावंतच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला. तर विशाल सावंतला थांबवणं ज्याने पेन पूर्व प्रीमियर लीग अगदी गाजवून सोडली, आर्यन प्रीमियर लीग गाजवून सोडली. आता धुमाकूळ माजवला जातोय या कोयना क्रिकेट असोसिएशनच्या KPL सीझन 2 मध्ये. विशाल सावंत नावाचं वादळ घोंगावलं जात आहे. धाव फलकामध्ये आमच्या स्क्रीनवरती देखील त्याचा क्लास पाहिला जात आहे. रन्स टोटल देअर इन कार्ड. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. 22 धावेनंतर आलेला षटकार आहे आणि 28 धावा इथे स्कोर कार्ड मध्ये जमा केल्या जात आहेत. आणि या फलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पाडलं जात आहे. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. 28 धावा, 51 धावेचा पाठलाग. कल्पेश निवळे ये क्या गलती कर बेटे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डोळे झाकण्याचा प्रयत्न देखील झाला. आणि जिथे मात्र चेंडूवरती शेवटपर्यंत नजरा ठेवण्याची आवश्यकता आहे तिथे मात्र आक मारण्याचं काम. आणि तिथे मात्र हा चेंडू निसटला. विशाल सावंतच्या बात्यामध्ये येणार हा पहिला डॉट बॉल. धाव फलकामध्ये मात्र टोटल रन्स देअर कार्ड 28 धावा, जिथून मात्र 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघाकरिता सगळ्यात महत्वाची मॅच. त्या मॅच मध्ये गोलंदाज काय करीत आहेत, धावा मिळवत आहेत मात्र फलंदाज टीम मराठा वॉरियर संघाकरिता. हा फटका जरूर अडवला जात आहे मात्र या चेंडूवर सिंगलच्या बरोबरीने 29 धावा शिल्लक राहिलेला. 22 धावा, 18 चेंडू, 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 29 धावा स्कोर कार्ड मध्ये जमा झाल्या आहेत. 29 धावा हे महत्वाचं ठरणार आहे. अगर हौसले बुलंद हो तो पर्वत भी एक मिट्टी का ढेर सा लगता है. हौसले ठेवावे लागणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने एखाद्या पर्वताला समोर आपल्याला बरेचसे डोंगर दिसत आहेत, त्याला जर मातीचा एखादा गठ्ठा बनवायचा असेल तर ते मात्र प्रयत्न महत्वाचे ठरणार आहेत. कारण की प्रयत्नाशिवाय या क्रिकेटच्या पर्वामध्ये, या क्रिकेटच्या खेळामध्ये काही शिल्लक राहत नाहीयेत. ज्या क्षणाला विरोधांचे प्रयत्न थांबले जाणार आहेत, विरोधक प्रयत्न करणं थांबवणार आहेत, तेव्हा मात्र सगळ्यात मोठा विजय हा ठरणार आहे मराठा वॉरियर मायनी मालदेव संघाचा. त्या अगोदर विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे, स्वतःला सांगण्याची आवश्यकता आहे. आम्ही अधिकची मेहनत करू शकतोय. आमच्या संघामध्ये ती धमक आहे, आमच्यामध्ये ती चाल आहे, आमच्यामध्ये असणारी ती धमक आम्ही मैदानामध्ये दाखवू. पुन्हा एकदा येणार आहे गोलंदाजी करण्याकरिता अनिकेत देवरे. जिथे 12 चेंडू मागे धाव फलकामध्ये स्कोर कार्ड मध्ये रन जमा झाले 29 धावा, 18 चेंडू 22 धावा ही मॅच शिल्लक राहिली. मॅच मधली गरमाट निर्माण केली गेली विशाल सावंत कडून. आणि जो फलंदाज या दोन्ही मॅचेस मध्ये, मागील दोन्ही मॅचेस मध्ये मराठा वॉरियर मायनी मालदेव संघासाठी शांत राहिला, वाघ शांत राहिला. आठवड्यामध्ये वाघाला एकच शिकार करावी लागते. वाघ शांत राहिला. जेव्हा शिकार करण्याची वेळ आली, महत्वाची मॅच आली, झडप मारली, टोकले आरपार, षटकार चौकार, ओळख दाखवली विशाल सावंतने. एज लागली आहे, सिंगल मिळू शकते. इथे देखील फेक देखील खराब आहे. निराशाजनक कार्य मिळताना पाहायला मिळतं. एज लागल्यानंतर एसटी रक्षाला कार्य चांगलं बजवायचं होतं मात्र इथे मिस झाला चेंडू. सिंगल मिळाली. 30 धावा स्कोर कार्ड मध्ये, 21 धावेची आवश्यकता. 21 धावा, 17 चेंडू रिमेनिंग आहेत. 21 धावा
21 धावा म्हटलं गेलं तर या मैदानामध्ये अगदी विचार केला तर हाथी के सामने चिटी आणि या आव्हान सामोरे जात असताना अक्षय केसारकर आणि विशाल सावंत यासारखे दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये आहेत. विकेट जर गमावले गेले तर मात्र कठीण बनू शकतो मॅच. अजून देखील वापसी करू शकत आहेत टीम. दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी स्विच हिट केलाय. चेंडू चाललाय सी मा रेखा पार चौकार. थँक्यू डीजे. टोटल रन्स देअर इन कार्ड या बाउंड्रीच्या मदतीने 34 धावा. जर कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा जर मार्ग असेल तर तुम्ही शोधेल, जर नसेल तर तुम्ही बनवेल आणि हे कार्य करावं लागणार आहे. दोस्ती ग्रुप पिंपरी नेवळी संघाला खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. चेंडू फाईन लेग रिजनला बॅक टू बॅक चौकार आलाय. डीजे मास्टरला थांबवणार जरूर आहे. या क्षणाची गोलंदाजी स्वतःचं मनोबल कधी किती मोठी कठीण परिस्थिती येऊ द्या, स्वतःला कधी कमजोर समजू नका. विरोधकांच्या हातामध्ये किती विचार केला गेला तर शक्ती जाऊ द्यात, मॅच जाऊ द्यात, धावा जाऊ द्यात, परंतु स्वतःला सांगा या कठीण कार्याला मी देखील पार करू शकत आहे. येस आय डेफिनेटली डू इट. परंतु या मध्ये मात्र काय घडवलं, बीमार चेंडू केला अक्षय केसारकरच्या विरोधामध्ये आणि फ्रीची संधी चौकारानंतर पुन्हा एकदा आक्रमण केलं जाणार. हेलिकॉप्टर फिरवलाय, चेंडू चाललाय, तीर देखील शर्म मानेल इतका सरळ फटका, सीमा पार आर पार, वन बाउंड चौकार. थँक्यू डीजे. केवळ 8 धावे होऊन मागे राहिलेली मॅच आहे. चेंडू अधिकचे शिल्लक आहेत आणि धावा कमी शिल्लक राहिल्या आहेत. बैठक शॉट लगावण्याचा प्रयत्न, आगळा वेगळा प्रयत्न. अक्षयला देखील माहीत आहे काही मॅच आता आपल्या दिशेने जवळपास आपण खेचून आणले तर आगळे वेगळे प्रयत्न तर बनतायत आणि हे प्रेक्षकांचं मनोरंजन आहे. बॅट चेंडूचा जर ताळमेळ झाला असता तर त्याला देखील माहिती आहे माझ्या खात्यामध्ये 4 धावा जरूर होत्या, परंतु हा प्रयत्न फसवला गेला अनिकेत देवरेच्या माध्यमातून. आणि आता काय पछतावायचं आहे, अब क्या पछताना जब चिडिया चुप गई खेत. बराचसा वेळ निघून गेला, बऱ्याचशा धावा हातातून निघून गेल्या आणि तिथे मात्र निघून गेलाय पुढे टीम मराठा वॉरियर मायनी मालदेव संघ. धाव फलकामध्ये रन्स देअरिंग कार्ड 43 रन्स, 43 धावा, 8 धावा रोखायच्या आहेत. या षटकामधला शिल्लक राहिलेला शेवटचा चेंडू, येणारी 2 षटकं, 13 धावा, 8 रन्स. सोपं लक्ष आहे आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग वाट पाहतोय आपला आवडता खेळाडू एखादा मोठा फटका कधी खेळेल. लोवर फुल्लर लेनचा चेंडू, सिंगल घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. अक्षय केसारकरचा बल्ला खऱ्या अर्थानं बोललाय जरूर, बल्ला बोलाय अक्षय केसारकर का. अंपायर्स काय डिसिजन देणार आहेत पाहावं लागणार आहे. अंपायर्स आम्हाला सूचित करीत आहेत 2 रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. 6 धावेची मॅच शिल्लक आहे आणि 12 चेंडू हाती घेताना या 6 धावा मराठा वॉरियर मालदेव संघाकरिता सन्मान्य श्री अनिलजी पवार, सन्मान्य श्री नंदूजी सावंत यांची फ्रँचायझी आता आगेकूच करणार आहे. महत्वाची मॅच होती. दोस्ती ग्रुप पिंपरी निवळी संघाकरिता खूप मेहनत घेण्याची आवश्यकता होती. त्यांचं अस्तित्व या शृंखलेमध्ये अजून देखील बनून राहणार आहे, परंतु ही मॅच त्यांच्याकरिता असणारी हलकावा देणारी मॅच होती आणि त्या मॅच मध्ये धावा कमी आल्या. आदित्य उतेकर आपल्याला पाहायला मिळाला, झगडत राहिला, रन्स कमी मिळाले, 50 धावा आल्या जरूर, 51 धावेचा पाठलाग आणि विशाल सावंत याच्या बॅट मधून आलेला षटकार टर्निंग पॉइंट ठरला, जिथे मात्र विशाल सावंतच्या बॅटची चेंडूचा संपर्क झालाय तर या फलंदाजाला थांबवणं कठीण गेलंय आणि ते कार्य मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी आता मन जिंकण्याची कामं केली त्या क्रीज मध्ये, जिथे मात्र आता 12 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. प्रतीक मोरे फलंदाजी करताना, विशाल सावंत, विशाल कामगिरी, छोटा पॅकेट बडा धमाका, षटकार ठोकला गेला, सामना जिंकला गेला. अभिनंदन करूयात आपण विजेत्यांचं.
पराभूत झालेल्या संघाकरिता देऊयात नेक्स्ट मॅच करिता शुभेच्छा. मात्र ही मॅच संपल्यानंतर मोठी मॅच स्टार्ट होणार आहे, कमबॅक्स मध्ये होणार आहे बदल, जिथे मात्र विनोद दादा आमच्या कमबॅक्स मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. आम्ही थांबतोय, मात्र येणार विनोदजी जाधव. थँक्यू सो मच. एक